साईमय सकाळ भावांनो, आता जस्ट उठलो आम्ही. आजचा दिवस आहे तिसरा. आता फ्रेश होतो पहिले, चाय पितो मग निघूया. चला तुम्हाला पुढे भेटूया. बोला ओम साईराम. मग कैचा भगवंत उठोनिया पहाटे बाबा उभासे विटे चरण तयांचे गोमटे अमृत दृष्टी अवलोकन वना समर्थ गुरुसाई मनोवासना गुरु शिव उपमा दिसे विधी हरिहरांची उनी कुठोनी मगैरिती कवनिया ओगी पाहुनी तुझीच उपमा तुला परविशोभते सज्जना. पाऊ पाऊ शिर्डीच्या नाथा रे तूच माझा दाता. या जगामध्ये कोणी नाही आता. दर्शन दे साईनाथा, दर्शन दे साईनाथा, दर्शन दे साईनाथा, दर्शन दे साईनाथा. सकाळी साईराम भेटले आम्हाला. प्रभाताला घेऊन जायचं का? चला याला पण घेऊन चालतो. इकडं नाश्त्याचा हॉल्ट आहे. एक आता असेल 3-4 किलोमीटर नाश्त्याचा हॉल्ट आहे. आम्ही पण इथं बसलोय जरा. चला पुढे भेटूया तुम्हाला. साईंच्या आठवणी शिवाय, साईंच्या आठवणी शिवाय जगणे नाही काय. साईंच्या आठवणी शिवाय जगणे नाही काय. असा एकही साईमय सकाळ भावांनो, आता आम्ही खर्डीला पोचलेलो आहे. इथून आमचा आता 3 किलोमीटरचा टप्पा आहे नाश्त्याचा. आता आम्ही तिकडे चाललो आहे. तुम्हाला व्ह्यू दाखवतो थांबा. नाही जाऊ दे, आला आता टप्पा आला. चला साईराम. साईमय सकाळ भावांनो, आता आम्ही नाश्त्याच्या हॉटेलला पोहोचलेलो आहे. आता टप्पा इथं पुढं आहे. चला आता नाश्ता करून घेऊ, मग आराम करू, मग निघूया इथनं. बघूया नाश्ता काय आहे ते. चला आज गुरुवार स्पेशल
साबुदाणा खिचडी बनवलेली आहे. समज आहे का? साईमाई सकाळ भावांनो, मी आता नाश्ता करून निघालोय. आपला टप्पा कसाऱ्याच्या खाली आहे ना, कसाऱ्याच्या खाली चौकी आहे ना, तिथं आमचा टप्पा आहे दुपारचा जेवणाचा. आता आम्ही तिथं जायला निघालोय. पुढं चाललेत पोरं. चला मग चालत राहू आणि पुढं बघत राहा तुम्ही. मंदिराच्या दाराला भक्ताच फकीर आला, मंदिराच्या दाराला भक्ताच फकीर आला. झाला आनंद म्हाळसाला, झाला आनंद म्हाळसाला. साक्षात ईश्वर आला म्हाळसा, आओ साई म्हणाला. साक्षात ईश्वर आला म्हाळसा, आओ साई म्हणाला. साईमाई दुपार भावांनो, तर आता आम्ही नाश्त्याच्या हॉलवरनं चालून खूप पुढे आलतो. आता आम्ही सगळे नाश्ता करायला थांबले. बघू शकता तुम्ही, आमचे मेन पदाधिकारीच खायला बसले. चला पटापट. सब कपडा बस बस. साईमाई दुपार भावांनो, आम्ही आता जस्ट नाश्ता केला. तर इथून निघतो. आमच्या कसाऱ्याच्या खाली टप्पा आहे जेवणाचा. आम्ही चाललो आता. तर गुरु बसलाय. तर आता निघतात आहे सगळे, बाकी पुढं गेलेत. चला तुम्हाला पुढं भेटूया. आमचे अध्यक्ष पाणी घेऊन आलेत आमच्यासाठी. अजून किती लांब आहे सोनू? 4 किलोमीटर. चालेल, चला भेटूया पुढं. ते पाणी घ्या. घेतलं. बाय बाय. चालेल घे. साईबाई दुपार भावांनो, आता आम्ही कसाऱ्याच्या घाटाच्या खाली आहे. तर साईबाबाचं मंदिर आहे, तिथं थांबतो, जरा रेस्ट करतो. मग पुढं आम्ही जेवणाच्या टप्प्याला जाऊ. कारण की इथून जेवणाचा टप्पा आहे आमचा 2.5 किलोमीटर आहे. आता तर इथं जरा आराम करतो. मग तुम्हाला पुढं भेटूया. साईराम भक्तांनो, ओळखला का? ज्या शिर्डीच्या वाटेवरून तुम्ही स्वर्गसुखाचा प्रवास करताना, होय, मी शिर्डीचा रस्ता बोलतोय. 2 वर्षापासून तुटलेली आपली नाळ पुन्हा एकदा जुळणार. 2 वर्ष फक्त ऊन, वारा, पाऊस, काळा धूर आणि गाड्यांचा आवाज. वास यायचा तो फक्त मातीचा आणि धुराचा, पण आता पुन्हा दरवळणार सुगंध तो चंदनाचा, गुलाब पाण्याचा आणि सुगंधित अगरबत्ती धुपाचा, आणि फक्त साईमय भक्तीचा. अरे त्या पावसाच्या थेंबापेक्षा साईनाथांना खांद्यावरून पालखीतून नेताना भक्तांचा तो घामाचा थेंब पडतो, तो मला खूप प्रिय आहे. वर्षभर माझं आणि त्या रबडी टायरचं एक अतूट नातं आहे. परंतु एका गावी राहणाऱ्या म्हाताऱ्या आजीला मुलं नातवंड गावी गेल्यावर जेवढा आनंद होतो, त्याहून खूप पटीने जास्त आनंद वाटतो तो तुम्ही जेव्हा माझ्यावरून भक्तिभावाने हसत बागड्या साईनामाचा जप करत चालत जाताना. कान शिनले रे 2 वर्ष भक्तांनो हे कर्कश हॉर्न ऐकून. आता मीही तुमच्यासोबत भक्तिगीतांमध्ये आणि साई भजनांमध्ये आणि साईराम माऊली यात दंग होऊन जाण्यास उत्सुक आहे. या भक्तांनो लवकर. 2 वर्षापासून मी पण साईनाथांसारखी तुमची वाट पाहतोय. वर्षभर मी गाड्यांचं वजन घेऊन थकून जातो. आता या भक्तीच्या सागराच्या वजनाने मलाही तृप्त करा. आपला साईबाबा उभा राहून थाटात वाट पाहतोय भक्तांची त्या कसारा आणि सिन्नरच्या घाटात. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. साईमाई दुपार भावांनो, फायनली आम्ही कसारा घाटाच्या खाली आलेलो आहे. ज्या दिवसाची आम्ही वाट बघत होतो तो क्षण आलेला आहे आता. तर आता तुम्ही सगळे पोरं येतात आहे, तुम्ही बघत राहा आणि एन्जॉय करा. मला ओम साईराम.
ब्रह्मांडनायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। शिर्डीला जाऊ दे ही आमची कामना। हे देवा गजवदना गौरी नंदना। साईमय संध्याकाळ भावांनो, आता फायनली आम्ही घाटन देवीला पोहोचलेलो आहे. तर जरा आराम करतो, मग दर्शनाला जातो. फ्रेश पण होतो ना रे आपल्याला, फ्रेश पण होतो. बघू शकतो सगळे आराम करतात. नव्हती कोणाची कदर मी नव्हतं कुणात, नव्हती कोणाची कदर मी नव्हतं कुणात. नव्हती कोणाची कदर मी नव्हतं कुणात, नव्हती कोणाची कदर मी नव्हतं कुणात. साईमय रात्र भावांनो, आता आरती पण झाली, आता जेवायची वेळ झालेली आहे. जेवल्यानंतर नाचायचा प्लॅन आहे ना, नाचायचा प्लॅन आहे. तिकडे भजन चालू आहे, पहिले जेवून घेतो मग भेटूया तुम्हाला. चला, ओम साईराम. ओम साईराम.
साईमाई रात्र भावांनो, आम्ही जस्ट आता जेवलो आणि नाचलो पण. आता झोपतो, सगळे झोपलेत बघा. आता आम्ही पण झोपतो. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. माझ्या बाबांची ही फेरी नित्य फिरते हो गुरुवारी. माझ्या बाबांची